स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अखंड महाराष्ट्राचं उत्तुंग नेतृत्व, भल्या पहाटेपासून जनता कामाचा दिवस सुरू होता। अतिशय निर्णयक्षम असणारे नेतृत्व, उद्या महाराष्ट्राचा यात असणारे हे नेतृत्व, तर हातावरच्या रेषा आपण जितक्या सहजतेने पाहतो तितक्या सहजतेने उभा महाराष्ट्र पाहणारा हा नेता अजितदादा अपघातानं आपल्यातून हिरावून घेतले। पहिल्यांदा या शिरूर बारामती लोकसभा मतदारसंघामधून दादांनी लोकसभेची उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला, तेव्हापासून अजितदादांचे आलेले जवळचे संबंध आणि आज तागायत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना या भागातील प्रश्नासाठी सातत्यानं त्यांच्याशी संपर्क यायचा आणि ज्या ज्या वेळेस कामासाठी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस अतिशय तडकाफडकी निर्णय घेऊन काम मागे लावण्याची असणारी त्यांची कसर ही जवळून पाहिली आहे। असा कामाचा उरक असणारा नेता या महाराष्ट्राला लाभला होता। आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करत असताना अनेक वेळा आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नासाठी निधी बसवण्यासाठी एमएससीबीकडे अपुरा असलेला निधी दादांनी अनेक वेळा जिल्हा नियोजन मधून निधी दिला, इतर कामांसाठी निधी दिला। असे या भागाच्या विकासासाठी ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे जाण्याचा वेळ आला त्यावेळेस निश्चितपणानं त्यांनी शब्द खाली पडू दिलेला नाही आणि हे या भागापुरतं नव्हे तर उद्या महाराष्ट्राला माहीत असणारे हे नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 1967 सालापासून आदरणीय गोपीनाथजी गावडे साहेबांचे आलेले जवळचे संबंध, त्यानंतरच्या काळामध्ये अजितदादांचे आलेले जवळचे संबंध, सुप्रियाताई सुळेंशी असणारे जवळचे संबंध हे निश्चित आपल्या भागांना सर्वांना ज्ञात आहे। आजही आपली भूमिका वेगळी असली परंतु पवार कुटुंबाचं आणि गावडे कुटुंबाचं अनेक वर्षाचं असणारं नातं हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। राजकीय विचाराने जरी आपण वेगळा मार्ग स्वीकारलेला असेल परंतु विचारांची प्रगल्भता, वैचारिक विचारांची बैठक ही निश्चितपणानं आजही पवार कुटुंबांशी जरी जोडलेली असली परंतु या आकस्मिक जाण्यानं या दादांचं तुम्हाला आम्हाला या उद्या महाराष्ट्राला फार मोठं दुःख झालेलं आहे। हा संपूर्ण महाराष्ट्र एक कार्यक्षम नेतृत्वाला बसलेला आहे आणि असं असताना त्यांच्या पवार कुटुंबियांना नव्हे तर तमाम महाराष्ट्राच्या जनतेला फार मोठं दुःख झालेलं आहे। आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे टाकळी जिल्हा परिषद गटाचे कार्यकर्ते या कवठे टाकळी जिल्हा परिषद गटातून तमाम ग्रामवासियांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो। ओम शांती।